Please subscribe and turn on notifications. अविनाश बरोबर कवितेच्या जगात मराठीत चांगली लिहिली जाणारी कविता आणि कवी आम्ही सादर करीत आहोत मालिकेच्या स्वरूपात। चित्रेंच्या अंधारात इंद्रधनु मोकळे, पठारेंच्या पठारावर टोकदार सुळके, ढसाळांच्या चिरेबंदी शाळेत खच्चून विद्वान भाबडे, कोलटकरांच्या जेजुरीत ब्रह्मांड नागडे, सहस्राब्दीच्या संधी प्रकाशात निष्पाप नक्षत्रे, गुन्ह्याची नशाच असते कुछ और, गुन्ह्याची नशाच असते कुछ और। या ओळी आहेत कवी भुजंग मेश्राम यांच्या। भुजंग मेश्राम यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1958 किनवटच्या जंगलातील तुळशी मलकागुडा हे छोटंसं खेडं त्यांचं गाव। महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयात आले व त्यानंतर मुंबईतच स्थायिक झाले। गोंडी ही त्यांची मातृभाषा। त्यांचा गोंडी भाषेतील कवितांचा आदिवासी कविता हा कविता संग्रह 1979 साली त्यांच्या विद्यार्थी दशेतच प्रकाशित झाला। त्यानंतर 1990 साली उल गुलाम हा कविता संग्रह प्रकाशित झाला। हा संग्रह अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाला। गोंडीशिवाय भुजंग मेश्राम यांनी परधानी, गोरमाटी, बंजारी, वारली, वऱ्हाडी, कोकणी, मोमिनी, बाणेरी अशा अनेक बोलीभाषांमधून कविता लिहिल्या। मात्र प्रमाण मराठी भाषा हेच त्यांच्या कविता लेखनाचं प्रमुख माध्यम राहिलं। 27 ऑगस्ट 2007 रोजी त्यांचे अकाली निधन झाले। त्यांच्या मृत्यूनंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कविता संपादित केल्या व 2008 साली त्या कवितांचा संग्रह अबूझ माड या नावाने प्रकाशित झाला। तसेच भुजंग मेश्राम यांचे वैचारिक व संशोधनपर लेखन प्रफुल्ल शिलेदार यांनी संपादित करून 2014 साली आदिवासी साहित्य आणि अस्मितावेद या नावाने प्रकाशित केले। या 27 ऑगस्टला भुजंग मेश्राम यांचा स्मृतिदिन आहे। त्यानिमित्ताने आम्ही हा एपिसोड सादर करीत आहोत। भुजंग मेश्राम यांच्या कविता सादर करतायत सुनील तांबट। कवितेचं शीर्षक आहे कोडी। सर्व झालेत खानदानी गुलाम, सर्व शोधतायत पर्यायी शब्द, सर्वच खेळतायत शब्दांचं युद्ध। घरी दारी हापीस मोरी, श्रमाचे हात वाजवत नाहीत टाळ्या। हे मात्र दादले अधूनमधून पुढे कोण पळे, पळापळा जीवनातून। म्हातारी बसली माथ्यावर घारीसारखी, ती चालवते एकतर्फी चर्चासत्र। ती मिसळते श्वासात उद्दीपनागत, प्रदूषणाच्या निमित्ताने ती पिसाळते रक्तात। विकाराच्या स्वैर आडवाटेनं ती मनात करते चंचू प्रवेश, व्यवहारात न्यूनगंडाच्या भुयारीने। त्यानंतर मी अनुवादासारखा संचारतो सर्वत्र, कर्फ्यू सारखी भीती घेतो कर्जाऊ, असंस्कृत ठरायच्या भीतीपोटी घेतो वर्तमानपत्र आणि सोडवत बसतो आयती संस्कृती। विद्रोही कवी आता सोडवतायत शब्दकोडी, विद्रोही कवी आता सोडवतायत शब्दकोडी। कवितेचं शीर्षक आहे समुद्रपुत्र। तू जोपासून ठेवली होतीस काळ्या दगडांची सर्वहारा अरण्ये, तशी अलगद पाजळून घेतली आभाळ भक्तांनी आपल्या प्रायोजित संहितेची विमुक्त हत्यारे।
अत्याचाराच्या रात्रीतील लंगर नाकारून अंधार पत्करावा तसे स्तब्ध आहेत विदग्ध वादळातील पराभूत पहाडांचे दिवे. शपथ प्राचीना, अंधाराच्या कापासारखा मी अंतर्बाह्य जळतो आहे. आभाळाची लाज राखताना तूच तर झाला होतास ना क्षितिजांच्या खांद्यावर खेळणारा फिनिक्स. उघडी जखम घेऊन चालताना सनातन सावल्यांचे चक्रवाही लपंडाव बघून गणांच्या रक्तपेशीतील स्वप्नांची लिपी तूच तर कोरली होतीस ना पहाडांच्या ओल्या छातीवर. आज त्याच शहराचे मी ऐकतोय बाजारभाव. पाहतो फेसाळ प्रबंधांना बहाल केलेल्या डागदरी चाव्या अन कोठींसारख्या आड गॅलऱ्या. थरकतात इथे झाडांची स्पंदने करताना व्याख्या आणि ऋतुचक्रासोबत चालणे याला ते म्हणतात सांस्कृतिक प्रक्रिया. उन्हातल्या निष्पर्णी वृक्षांचे अर्थ त्यांना सापडतात फक्त वेदांताच्या राखीव श्लोककोशात. मग चार दिशांनाही खुशाल बसवता येते चातुर्वर्णाच्या चौकटीत किंवा तथागताला दशावताराच्या माळीव गजऱ्यात. चाचपून पहा, कितीक हजार वर्षाचे निनावी संदर्भ म्यानेतील तरवारीगत त्याचा पाजळून कळतो स्पर्श. निलागतो सत्तेवरती अर्थ. बांधावेत त्यांनीच वाळूचे खोपे ज्यांना कळत नाही प्रकाशाचा वास किंवा फुलवता येत नाही समुद्राचे पडीक शेत. उधाणलेल्या लाटांचे नाग आता तुझ्याच प्रतीक्षेत. उधाणलेल्या लाटांचे नाग आता तुझ्याच प्रतीक्षेत. नेल्सन मंडेला हे भारत भेटीवर आलेले असताना केलेली ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे ग्रँडफादर. ते आले तेव्हा त्यांच्या हातात बायबल होतं आणि आमच्या हातात जमीन. देवाजवळ काळा गोरा नाही, या प्रार्थना करू डोळे मिटून. हरखलो, डोळे मिटले नकळत, आशेने उघडले डोळे तर त्यांच्या हातात जमीन होती आणि आमच्या हातात बायबल. नातवांना सांगायला यापेक्षा कुठली परिकथा नाही. अशा वेळी आजोबांना शिकवायचा शहाणपणा हे ग्रेटच. तरीही मी करू इच्छितो छोटे धाडस. पाऊशतक स्वतःशी बोलल्यावर तुम्ही इकडे आलात हा करत. तुम्ही नायक आदिमांचे. तुम्हाला पाहायचंय का आदिवासी भारत? प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाला आदिम कला राजधानीत नाचते. त्यावेळी संस्कृती महालांमध्ये कॅबरे करते. तिची पालखी आणि आमची धिंड एकाच राजमार्गावरून. मजा वाटते. हे जंगलांचे तुरुंग आता सर्वांनाच प्रिय आहे. झाडांची रोज कत्तल होते म्हणून खांडव वन करता येत नाही. या वनवासाला नाकारता येत नाही. तुमचे केले जाते स्वागत. मंडलला काढले जाते निकालात. तुम्हाला दाखवला जातो राजघाट, ताजमहाल, लाल किल्ला. लपवला जातो बस्तर, बेलखेडा, ज्योतिबा आणि बाबा. सत्काराला उत्तर म्हणून आत्मकथन करतात. दिवसभर आम्ही एकमेकांशी भांडतो. सायंकाळी देवाची चर्चमध्ये जाऊन माफी मागतो, प्रार्थना करतो. सगळा हॉल टाळ्यांनी कडकडतो. ग्रँडफादर, तुम्हाला सांगण्यासारखं काहीच नाही. ते आले तेव्हा त्यांच्याकडे भटकंती होती आणि आमच्याकडे इतिहास. ते म्हणाले आपण सर्वच करू अदलाबदल आणि बदलू जग. ठेवला विश्वास. आता त्यांच्याकडे आहे इतिहास आणि आमच्याकडे विमुक्ती. ग्रँडफादर, बुद्धाशी तुमची ओळख आहे की नाही? ग्रँडफादर, बुद्धाशी तुमची ओळख आहे की नाही? पुढील भागात आपण ऐकणार आहोत महेंद्र भवरे यांच्या कविता. Please subscribe and turn on notification.